करायचं आहे जयवंत पाटील. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज प्रदीपच्या माध्यमातून ब्युटिफुली बॉल सुंदर चेंडूची हाताळणी पडल्यानंतर चेंडू आतमधल्या बाजूला वळण घेत होता. चांगल्या चेंडूची हाताळणी डॉट बॉल. पुढे सरसावत मोठा पटका खेळायचा होता. बाटची कडा यावेळेस स्वेप लँडिंग पाहायला मिळाली. असं वाटलं होतं अंतिम क्षणी की हा देखील झेल पकडला जाणार की काय, पण तो फलंदाज बचावला गेला. यावेळेस चांगला पटका पाहायला मला थोडंसं गच्चा क्षेत्रक्षण झालं. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होणार का? फेकी चांगली पाहायला मिळाली आणि अखेरकार धावबाच्या स्वरूपामध्ये पहिलं विकेटचं पतन झालं. चला टीम मीटिंग करायची नाही. कुठल्याही प्रकारचा वेल दौडू नका. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाने रेडी राहायचं आहे. धावा धाव पलकर 2. न्यू बॅटर जुकर. भरोडी वर्सेस भादवड असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. प्रदीप चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसं संपर्क झालं नव्हतं. 1 बॉल चेंडूला कलेक्ट करतोय एसटी रक्षक. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावा कायम धाव पलकर 2. काय गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रदीप. चेंडू बघा काय टर्न बघायला मिळते. जबरदस्त चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती. इन स्विंगर बॉल होता. फलंदाजाला पूर्णपणे चकित केलं. अशा प्रकारे एक यशस्वी षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नारायण स्मृती भादवडी या संघाची धावसंख्या धाव पलकर फक्त आणि फक्त 2. एक गडी बाद झालेला आहे. सावंत बाद झाला आणि खेळपट्टीवर पाहतोय जगन आणि जुकर ही जोडी. संदीप पाटील काय गोलंदाजी केलेली आहे पहिल्या षटकामध्ये. अफलातून आणि भेदक गोलंदाजी बघायला मिळेल प्रदीप याची. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी सुरुवात हवी होती ती सुरुवात भादवड संघाची झालेली नाही. स्वप्नील दुसऱ्या षटकासाठी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. स्वप्नील फिल्डिंग मध्ये बदल करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. जास्त वेळ घेऊ नका. बघा आमच्यापर्यंत या सूचना आलेल्या आहेत. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. वेगवान चेंडू भन्नाट वेग होता या चेंडूवर. प्ले अँड मिस. फंटास्टिक डिलिव्हरी डॉट बॉल. धावा स्थिर धाव पलकर फक्त आणि फक्त 2.
पुन्हा एकदा स्वप्नील, अजून एक सेम डिलिव्हरी, क्लीन बोल्ड, फर्निचर तिथे उडवलं, फलंदाज बाद. काय गोलंदाजी बघायला मिळते, परफेक्ट यॉर्कर चेंडू त्रिफलाचित केलेला आहे, स्विंगिंग यॉर्कर. अगदी आपण चेंडू बघितला तर बनाना स्विंग झाला होता. पाहूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. अशा प्रकारचे चेंडू आपण पाहतोय. जबरदस्त हा चेंडू आपण बघितला स्वप्नील याचा. एअर स्विंग झाला होता चेंडू हवेमध्ये, खूप चांगला वळण देताना स्वप्नील. न्यू बॅटर एकनाथ. दोन्ही सलामीवीर आता तंबूमध्ये माघारी गेलेले आहेत. खरं तर नारायण स्मृती भादवड या संघाने कमालीचा खेळ केला होता या स्पर्धेमध्ये, पण ह्या सामन्यामध्ये कुठे ना कुठेतरी धावांसाठी स्ट्रगल करताना. न्यू बॅटर एकनाथ. बॅकफुटला जात असताना क्लासिकल ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला होता, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही. धावसंख्या वाढते, धावफलक 3. खूप भेदक गोलंदाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर स्वप्नील. उडवलाय चेंडूला ऑन साईडला, पुणे झेपावतोय, एक सोडतोय दुसरा पकडतोय. वेळ होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या पुढे सरकणार. धाव पुस्तकावर 5 धावा, गडी बाद झालेल्या 2. हो हो हो, स्विंग अँड मिस, फंटास्टिक डिलिव्हरी. काय गोलंदाजी करतोय स्वप्नील. पहिलं षटक प्रदीपने टाकलं, खूप जबरदस्त गोलंदाजी. दुसरं षटक स्वप्नील हाताळतोय, तो देखील लाजवाब गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकाच्या स्पेलमध्ये. अजून एक सेम डिलिव्हरी. फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलेल्या खेळपट्टीवर, लगाम लावलेल्या धावसंख्येला. दुसरं षटक समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर फक्त आणि फक्त 5. असं वाटते जो लो स्कोर आपण बघितला होता वकी स्पोर्ट्स मापोली या संघाचा, तो रेकॉर्ड आता मोडीत निघणार का? कमी धावा नारायण स्मृती भादवड संघाच्या नावावर जोडल्या जातील का? कारण या स्पर्धेत आपण जर विचार केला तर सर्वोत्तम हाय स्कोर आपण बघितला वीर तानाजी दापोडे संघाच्या नावावर 83 धावा, आणि निच्चांक धावांचा आपण बघितला वकी स्पोर्ट्स मापोली संघाच्या नावावर आहेत 19 धावा. राजूला विकेटच्या हॅट्रिकसाठी गंगाराम पाटील, विक्रांत मडवी आणि विकी आणि जयेश यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. क्या बात आहे. चेंडूला हुक केलेला आहे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे. आउटफील्डमध्ये चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. चांगला ताळमेळ दोघांमध्ये बघायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या आता पुढे जाताना धाव फलकावर 7. हळूहळू आता धावांना आकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर राजू. शरीराचा वेध घेणारा चेंडू जोरदार अपील केला होता. इम्पॅक्ट इन लाईन, चेंडू कुठून कुठे ब्रश झाला हे पंचांनी बघितलं आणि दुसरी धाव घेताना फलंदाज होईल. धाव बाद. अजून एक धक्का, धक्के पे धक्का दे धक्का. फलंदाज वारंवार बाद होताना पाहतोय. तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना नारायण स्मृती भादवड या संघाचा. तुम्ही हासवा 40+ 40+ मास्टर 40+, 40+ 40+ मास्टर 40+, 40+ 40+ मास्टर 40+, 40+ 40+ मास्टर 40+. असा करून या चेंडू मार न मारू चौका.
चांगला फटका, चेंडू मात्र चाललाय सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न लोकेश याचा. 2 धावा पूर्ण. 40 प्लस 40 प्लस मास्टर 40 प्लस 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus. तर या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 10. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. हनुमान चेंडूला अडवतोय, फेक करतोय. तोपर्यंत वेल होती फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. या सिंगलने आता धावसंख्या पुढे जाणार 11. धावांसाठी मात्र खूप झुंजताना टीम नारायण स्मृती भादवड. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फक्त आणि फक्त धावफलक 11. गडी बाद झालेल्या 3. पुन्हा एकदा राजू सज्ज होते बॉलिंग मार्कवर. फलंदाज बाद होते. हिट विकेट. 4था धक्का. क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोल बाला. 40 प्लस संघात क्रिकेटच्या दुनियेत धावा मात्र धावफलकावर स्थिर आहेत. 11. 4 गडी बाद झाल्यात. भरोडी संघ ड्रायव्हिंग सीटवर बघायला मिळते. चांगल्या सुस्थितीमध्ये बघायला मिळतोय. तयार बॉलिंग मार्कवर राजू. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला सुगंध देऊन जाणारा चेंडू जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर फक्त आणि फक्त 11. 4 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर जयदुर्गा सुरई आणि जय हनुमान टेंभवली दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये सज्ज राहा. बघा, इनिंग ब्रेक नंतर आम्ही लगेच या 2 संघांमध्ये टॉस नाणेफेक करणार आहोत. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही कॅप्टन. अंतिम षटकासाठी पुणेशच्या नावावर देखील एक विक्रम आहे. सलगच्या 4 चेंडूंवर 4 विकेट घेण्याचा भरोडी स्पर्धेमध्ये. पण या स्पर्धेमध्ये सुरेश जय हनुमान टेंभवली संघाचा गोलंदाज, त्याच्या नावावर अनोखा विक्रम नोंदला गेला. सलगच्या 5 चेंडूंवर 5 गडी त्याने बाद केलेले आहेत. हा नवा विक्रम प्रस्थापित झालेला आहे मास्टर 40 प्लस क्रिकेट असोसिएशन मधील. आपण बघितला या स्पर्धेमध्ये. पुणेश तयार. चेंडूला स्विंग केलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय झंडाटेदार षटकार. पुणेशच्या बॅटमधून निश्चितच पुणेश्वर हल्ला चढवला. पुणेश एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि लोकेशच्या बॅटमधून हा दमदार शॉट आला. षटकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते धावफलकावर 17. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वन मोर. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वप्नील झेल टिपतोय. फलंदाज बाद. लोकेशला शांत केलेला शिकार केली. गोलंदाज पुणेश याने षटकाराचं प्रत्युत्तर दिलं. बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. मोठा फटका खेळला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्वप्नील दक्ष होता. प्रतिम झेल टिपला. बोल बाला. मास्टर 40 प्लस मास्टर 40
प्लस मास्टर 40 प्लस चा बोलबाला मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस चा बोलबाला. भादवड संघाचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. चेंडू मात्र बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. साईड स्क्रीन समोर हा फटका केलेला आहे. स्ट्राईक ड्राईव्हचा फटका. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण करते बॅटर. धावसंख्या धावपलकावर वाढते. 19 धावा. 19 धावा. अंतिम षटक. राजेंद्र न्यू बॅटर आहे. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते षटकार खाल्ल्यानंतर. 19 धावा धावपलकावर स्थिर. 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावामधील पुन्हा एकदा पुणेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा 1 बॉल चेंडूला कलेक्ट करतोय आणि तिथे काय घडलंय. फलंदाज होते धावचित बाद. दमनला करून स्पर्धेचं आयोजन भेंडीचा नाव करती रोशन. यांचं आयोजन सर्वात भारी मास्टर 40 प्लस असोसिएशन. करून स्पर्धेचं आयोजन नाव करती रोशन. यांचं आयोजन सर्वात भारी मास्टर 40 प्लस असोसिएशन. न्यू बॅटर बाला. अंतिम चेंडू शिल्लक आहे पहिल्या डावामधील. धावा कायम आहे धावपलकावर 19. काय गोलंदाजी बघायला मिळते भरोडी संघाची. जबरदस्त अटॅक त्यांचा बघायला मिळते. हुक केलेल्या चेंडूला. चेंडू खाली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा पूर्ण करते बॅटर बाला. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावा धावपलकावर 21 आणि 22 धावांचं माफक लक्ष हा सामना जिंकण्यासाठी मीर स्पोर्ट्स भरोडीला. चला आता टॉस करण्यासाठी या दोन्ही कॅप्टन जयदुर्गा सुरई आणि जय हनुमान टेंभवली असा यानंतरचा सामना आणि त्याचे टॉस आम्ही करणार आहोत. टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या. जयदुर्गा सुरे आणि जय हनुमान टेंभवली. बघा जे संघ जिंकतील त्याने कुठेही जायचं नाही. विजयी संघांनी कुठेही जाऊ नका कारण आपले सामने आजच खेळवले जातील याची नोंद घ्या. टॉस आम्ही करणार आहोत. या विनोद पाटील आपण देखील टॉस करण्यासाठी आम्हाला जॉईंट होतील. हा टॉस केला जाईल. सुरई वर्सेस टेंभवली असा सामना आणि त्याची टॉस. छापा असा कॉल आहे. काटा आलेला आहे. मान्यवांना विनंती करतो व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा. संजय नाणेफेक जिंकलेली आहे. तुमच्या संघाने या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केलेली आहे. काय निर्णय घेणार. क्षेत्ररक्षण करण्यामागे काय विशेष रिझन म्हणजे समोर संघ चांगला आहे त्यांना मला कमी धावांनी रोखण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही तो टार्गेट पूर्ण करू.
ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. मुकेश, नो डाऊट तुमच्या संघाने जबरदस्त परफॉर्मन्स केलेला आहे. दमन स्पर्धा 2024मध्ये नाणेफेक गमावली, प्रथम फलंदाजी करायची आहे. मनासारखं झालं का? नाही, मनासारखं नाही झाले. मी टॉस जिंकले असते तर क्षेत्ररक्षण घेतलं असतं. लिमिटेड 4 षटकांचा सामना आहे. मुकेश व्यतिरिक्त असे कोण फलंदाज आहेत ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील जास्त धावा पूर्ण करण्यासाठी? दिगंबर तर आहेच, हरेश, संदीप चांगले फलंदाज आहेत माझ्याकडे. दमन स्पर्धा खेळताना काय अनुभव आला तुला? चांगला अनुभव आला. ह्याच्या अगोदर आम्ही भरपूर खेळलो इकडे, परंतु आपली जी स्पर्धा आहे मास्टर 40+ खूप चांगलं आयोजन करतात आणि चांगलं हर एक स्पर्धा त्यांची चांगली असते. आयोजन नियोजन जे कमिटी मेंबर आहेत खरोखर खूप अतिशय उत्कृष्ट अशी मेहनत घेतात. ते प्रत्येक वेळेला मी बघतोय. तुम्ही स्पर्धा लावा, कुठेही ते पोचतात. मी हैराण आहे त्या गोष्टीसाठी की ते कसे वेळ मॅनेज करतात मला समजत नाही. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक संपन्न झालेली आहे. जयदुर्गा सुरई संघ कर्णधार संजय पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे जय हनुमान टेंभवली संघाला. तर मी आपल्याला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत योग पायकर. धन्यवाद. धन्यवाद जयवंत पाटील सर. दरम्यान टेंबवली संघाचं देखील आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम. चालू असलेला सामना नारायण मोती भादवड विरुद्धात मिहीर भरोडी. पहिला डाव भादवड संघाने साकारला. 21 धावा लावण्यामध्ये त्याने यश आलं. समीकरणाचा आपण विचार केला 22 धावांचं एक छोटंसं टार्गेट दिलेलं आहे टीम मिहीर स्पोर्ट भरोडी करता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल संजय आणि प्रदीप. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सावंत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती समोर बॅटर संजय सज्ज झालेला आहे. पुढे सरसावत. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलची जुळणी प्रॉपर नाहीये. चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला होता. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या 1 या आकड्यावरती पाहायला मिळतो टीम मिहीर स्पोर्ट भरोडी. ओव्हरपी चेंडू ऑन साइडला जोरदार प्रहार. चेंडू गोळ्याची वेगाने निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. ओव्हरपीच चेंडू होता आडव्या बॅटने. यावेळेस या चेंडूवरती उत्तर पाहायला मिळालं. गोलीच्या वेगाने चेंडू कार्पेटला घासत गुदगुल्या करत निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 5 झालेली आहे. पहिले षटक मार्ग सावंत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस जागा बनवली. बॅकफूट पंच. चेंडू वेगाने निघून झाला. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चांगला फटका. हा देखील जाणार चौकारा करताच. धावसंख्या 9 झालेली आहे. यावेळेस चेंडू चांगला पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू बरोबर बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. फलंदाच्या बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाही. निधाव चेंडूची हाताळणी केली गोलंदाज सावंत म्हात्रे यांनी. समोरच्या दिशेमध्ये फटका यावेळेस फसतोय. चेंडू मात्र निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. कॉमेंट्री कक्षाला हा सलामी देणार चौकार. मास्टर 40+, 40+, मास्टर 40+, 40+, मास्टर 40+. धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू. यावेळेस चेंडू निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. हा घणाघाती षटकार आला. मास्टर 40+. जिंका तुम्ही मॅच करून या आनंदाने लुटत आसवाद.
प्लस 40 प्लस मास्टर 40 प्लस 40 प्लस 40 प्लस मास्टर 40 प्लस 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus असा करून या चेंडू पार न मारू चौका असा उडवून चेंडू पार न मारू षटका गेला तर आली मजा थँक्यू डीजे. धावसंख्या धावपळकावरती आपल्याला 19 पाहायला मिळते आणि जिंकण्याकरता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावेंची गरज. षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता नागेश आलेला आहे. यावेळेस दिशा दाखवायची होती. बॅट आणि बॉलची जुळणी नाही. अखेरकार इष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. असा उडवून चेंडू पार न मारू षटका जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास 40 प्लस 40 प्लस मास्टर 40 प्लस 40 प्लस 40 प्लस मास्टर 40 प्लस 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता प्रकाश आला मैदानाच्या आतमध्ये. चांगलं षटक हाताळतोय नागेंद्र. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. सेन्सिबल क्रिकेट दिशा दाखवली. हलक्या हाताने ढकलण्याचं कार्य केलं गेलं कारण प्रकाशला देखील माहिती आहे कारण हा सामना आपण सहजरित्या जिंकणार आहोत. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर प्रति चेंडूमागे आता मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. सँडीबाई एक धाव काढली जाणार. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार 20 या आकड्यावरती. जिंकण्याकरता 2 धावींची गरज. समोरच्या दिशेमध्ये चांगला प्रहार पाहायला मिळाला. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन झालं. फलंदाजाला 1 धाव यावेळेस मिळणार. स्कोर आर लेवल. दोन्ही संघाची धावसंख्या ही बरोबरमध्ये पाहायला मिळते. 1 धावेची गरज. शफल क्रॉस होऊन यावेळेस फटका खेळायचा होता. फटका फसला गेला. झेल ड्रॉप. माश्विन अभिनंदन टीम मिहिर स्पोर्ट भरोडे आणि हॅडलक टीम नारायण स्मृती भादवड. दोन्ही टीमला विनंती असेल पण हात मिळवणी करायची आहे.